रात्रभर आम्ही बसलो घरात मध्ये आतल्या 3 रात्री आम्ही घरामध्ये आतमध्ये काढल्या. बाहेर निघता झालं नाही आम्हाला. पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यांना विनंती केलं की तुम्ही आज कुणी थांबवायचं ना, सगळ्यांनी बाहेर निघा. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळे गाव आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढले. आज सुद्धा पाऊस झाला तरी काय सांगा पुढं काय अजून होईल. बरोबर आहे ना. आता हे कडक राहायलाच घर येतं ना, वर कड आहे ना, मग ते सुटून येत आहे खाली. बरोबर. आकाशात जेव्हा काळे ढग दाटून येतात तेव्हा जगासाठी तो फक्त एक पाऊस असतो, पण सह्याद्रीच्या या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावासाठी हा पाऊस म्हणजे जीवनाचा श्वास आहे. फक्त 3 दिवस आणि निसर्गाने असं भयानक रूप धारण केलं की एकाच रात्रीत अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. पण गेल्या 72 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने या गावाचं चित्रच बदलून टाकलं. ज्या मातीने आजवर गावाला अन्न दिलं तीच माती आणि डोंगर आज गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. पहिल्या दिवशी पाऊस नेहमीसारखाच वाटत होता, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी निसर्गाचा कोप वाढला. डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांनी गावच्या सीमा ओलांडल्या. बघता बघता पाणी थेट लोकांच्या घरांत शिरलं. तर हा पाऊस 2-3 आठवड्यापूर्वी अचानक झाला आणि अचानक पाऊस झाल्यावर 3 दिवस सगळीकडून पाणी रस्त्यावरून नाले भरून घरात शिरलं. घरापर्यंत पाणी आलं, घरात पाणी शिरलं. एवढा पाऊस कधीच नव्हता. अचानक पाऊस एवढा पडला की एवढा पाऊस पडेल असे काही ध्यानीमनीच नव्हतं. शेतकऱ्यांसाठी त्यांची पाळीव प्राणी म्हणजे केवळ जनावरं नसतात, तर कुटुंबाचा भाग असतात. पण या दुर्दैवी पुरात गळ्यातल्या दावण्या तोडायलाही वेळ मिळाला नाही. डोळ्यांदेखत गायी, म्हशी आणि बैल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. ज्या प्राण्यांनी आयुष्यभर शेतात राबून साथ दिली त्यांना वाचवण्यासाठी शेतकरी हतबलतेने ओरडत होते, पण पाण्याच्या गर्जनेपुढे त्यांचा आवाज दाबला गेला. पुलाच्या वर पाठीमाग आणि पुलाच्या वर एवढी लोकसंख्या आहे अशी ती राहिली तर आणि गुरं पण वावली तर. डोंगराचे कडे कोसळले आणि पाण्यासोबत भले मोठे दगड आणि धोंडे गावात वाहून आले. शेतांमधली पिके पूर्णपणे गाडली गेली. ज्या शेतात काही दिवसांपूर्वी हिरवळ होती तिथे आज फक्त वाळू, चिखल आणि दगडांचा खच पडला आहे. त्यानं सगळी भाताची शेती काहीच राहिली नाही. ती बघा त्या वरची बघा, त्या तीच वर बघा, ती बघा त्यातनं ती बघा, ती वरून कड्या खायला ती बोलतो आहे ना. हा ती बघा अजून माग तुम्हाला जावते झाला, अजून माग जावते झाला. ती बघा त्याची तुमचं वरून हा वरून आलं खाली ते सगळे मग गाडूनच गेली पार भाताची शेती पार. ती बघा वरपासनं वावर येतं लांब, वरपासनं त्या तिथपासनं ते आलंय ना वरनं, तसं तिथपर्यंत बाका की वरपासनं त्या ताला बिला पार भाताची शेती तरव बिरव सगळं गाडून मोठं परचेंट दगाड बसले ते. आणि हे वाडा म्हणून राहिलाच नाही आवई बाका वरपर्यंत. डोंगर पार कुसळा, माती विती सगळं आलं आमच्यात. सगळं माझी सगळी होती शेती तेवढी सगळी गेली आमची. मला भीती वाटते बा आणि खाली पडेल. ह्यावरती 2 वावरे गेली, हित्त गेली, खाले गेलीत. आता हे जरी असलं तरी हे लावायचं कशात म्हणजे. गावाला पाणी पुरवणारी मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. चारी बाजूला पाणीच पाणी आहे, पण प्यायला थेंबभर शुद्ध पाणी नाही. असिले बाबा प्रकारे जवळपास गावांचा पण संपर्क तुटला, पुलाचं नुकसान झालं. हा फुलाच्या इथलं मग गावाचा संपर्क तुटला. लय बाबा बाबा मला लय वैतागवलं पावसाने.
एक तर आता पाणी पियाची नळ पर तुटला जागोजाग, पाण्याची सोय नाही. पिण्याच्या पाण्याला प्रॉब्लेम झाला, पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले, पाईपलाईन तुटल्या. हा हो हो. जांभळी गावातला पाऊस कदाचित ओसारेल, पाणी कमी होईल, पण या 3 दिवसांत गावकऱ्यांच्या मनावर आणि आयुष्यावर उमटलेले जखमांचे वण कधी भरणार? आज सुद्धा इतका अजून 3 महिने पाऊस आहे, अजून पाऊस थांबला असं काही शंका वाटत नाही. आज मेघगर्जनेचा पाऊस पडत होता, मेघगर्जनेचा पाऊस गरजून पडत होता. अजून किती नुकसान अजून होईल किती पडेल आणि सांगता किती येणार नाही कुणी पाहिले 3 महिने अजून पाऊस आहे. हो पावसाचे पुरा दिवस 3 पुढे महिने आहेत. पाऊस आहे अजून. तरी पण इतके आमच्या इकडे खेडेपाडे गावाला काय इतकी नुकसान गैरसोय होईल आणि काय नाही ते काय सांगता येत नाही. निसर्गापुढे माणूस हरला असला तर माणुसकी जिंकली पाहिजे. नाव सांगा. कोंडाबाई जानू कुटेकर. आणि बाबा तुमचं? जानू लक्ष्मण खुटेकर. आजी मला सांगू शकताल किती वर्ष झाले तुम्ही या गावामध्ये राहताय? आम्ही गावात आता आमच्या 2-3 डुया झाल्या इथं. 2-3 पिढ्या गेल्या. हा पिढी 2-3 पिढ्या गेल्या. 2-3 पिढ्या गेल्या. आणि या गावाची नॉर्मल घर आणि लोकसंख्या किती आहे एकूण काय सांगू शकता? जास्तीत जास्त घराची गावाची आपली एवढी काही नाहीये. नाही माहित नाही. हा माहित नाही. घर किती पर्यंत असू शकतात? इथं ना 40-50 घर आहे. या कठीण प्रसंगात जांभळी गावाला आपल्या मदतीची गरज आहे. अन्न, वस्त्र, शुद्ध पाणी आणि पुनर्वसनासाठी प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे.